तुम्ही ज्या माणसावर विश्वास ठेवता, तोच माणूस तुम्हाला धोका देतो. तुम्ही ज्याला जवळ करता, तोच तुमच्यापासून लांब जातो. असं तुमच्या बाबतीत होतंय का? तर होत असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असंख्य माणसं येत असतात आणि विशेष करून प्रत्येकाचा अनुभव असा आहे, की मला जो मिळतो, धोका मिळतो. मी प्रामाणिक आहे, पण मला माझ्या मनासारखी मैत्रीमध्ये टिकणारी माणसं भेटत नाही, असा प्रत्येकाचा अनुभव. असं का होत असावं? तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहत शेवटपर्यंत बघा, तुम्हाला हे मुद्दे मी समजून सांगतोय. मित्रांनो, हा सर्वसाधारण येणारा सर्वांनाच अनुभव आहे, की आपण म्हणतो की हां, मी माणसाला खूप मानत होतो, खूप विश्वास ठेवला होता, मी याचं खूप कामं केली, पण हा माणूस माझ्या बाबतीत घडला नाही. असं का होतं? कधी विचार केलाय का आपण? कधी अभ्यास केलाय का या बाबतीत, की असं आपल्या बाबतीत का घडतं? आणि इतरांच्या बाबतीत का घडत नाही? तर मित्रांनो, याच्यासाठी कारण असतात, की आपल्या जीवनातल्या 5 चुका ज्या आपण करतो आणि त्याचा परिणाम असा असतात, की आपल्याला हे विश्वासघात, धोके वगैरे हे मिळत असतात. तर त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतो? पहिला मुद्दा म्हणजे असा आहे, की तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत रिलेशन मेंटेन करता, तर त्यावेळेस त्याचं पद, प्रतिष्ठा, पैसा, त्याचं समाजातलं स्थान वगैरे आपण ह्या गोष्टींना भुलतो, ही पहिली गोष्ट आहे. की आपण कोणत्या व्यक्ती जर आपल्याला भेटलं, स्वाभाविक त्याचं आपण माहिती घेतो किंवा तो स्वतःहून परिचय देतो, की माझा अशा पद्धतीने मी या मंडळावर आहे, मी इतका सदस्य आहे, मी इथे अध्यक्ष आहे, माझं इतके फॅक्टरीज आहेत, माझं अमुक आहे, तमुक आहे वगैरे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की समोरच्या माणसाचं जे काही वर्णन केलेलं असतं आणि तो जे मनुष्य सांगतो, की माझं अशी प्रतिष्ठा आहे, मी एवढा श्रीमंत आहे, मी वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काम करतोय, मी शासकीय नोकरीमध्ये अशा वरिष्ठ पदावर काम करतोय. तर साहजिकच आपल्या मनामध्ये ही भावना येते, "अरे वाह! एवढा मोठा माणूस आपला मित्र होतोय, क्या बात है!" याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल किंवा लाभ होईल किंवा याच्या ओळखीचा फायदा होईल, हे आपण गृहीत धरतो आणि इथेच चुकतं मित्रांनो, की तुम्ही जेव्हा गृहीत धरतात, की हा समोरचा व्यक्ती आपल्या कामी येईल किंवा आपलं चांगलं रिलेशन मेंटेन करतो, आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत एवढे चांगले संबंध ठेवायला तो पण इच्छुक आहे. आपण या गोष्टीमध्ये करतो. कधी सर्वच माणसं पद, प्रतिष्ठा, पैसा, श्रीमंतवाले सारखे नसतात. पण जे काही आपल्याला बाहेरून दिसतं, कारण बाह्य व्यक्तिमत्व असतं. माणसाचे 2 व्यक्तिमत्व असतात. एक अंतर्गत व्यक्तिमत्व आणि एक बाह्य व्यक्तिमत्व. तर या बाह्य व्यक्तिमत्वावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि तिथे बोलतो आणि ह्या याच्याने आपण कधी खर्च करताना, कधी सोबत जाताना आपण म्हणतो, "येस, काय हरकत आहे खर्च करायला. 1000-1500 खर्च झाले चालतील." पण एवढा मोठा मनुष्य आपल्यासोबत आहे, नक्कीच याचा आपल्या नोकरीसाठी किंवा आपल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी आपल्याला फायदा होईल. हा एवढा मोठा मनुष्य आहे, हा खोटं कशाला बोलेल? हा एवढा मोठा मनुष्य आहे, हा आपल्याशी दगाफटका का करेल? असं आपले जे काही गृहीतकं धरले जातात, हीच आपली चूक ठरते आणि पुढे चालून असं लक्षात येतं, की ते जे आपल्यासोबत वागत होती, हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती आणि आपण भावनिकदृष्ट्या त्याच्यात गुंतत जातो आणि जिथे भावनांची गुंतवणूक होते, तिथे माणसाचं बौद्धिक चातुर्य चालत नाही. भावनिक होऊन मनुष्य ते निर्णय जीवनात घेत असतो, त्याचा परिणाम होतो. ही पहिली मिस्टेक, की तुम्ही समोरच्या व्यक्तीचं पद, प्रतिष्ठा, पैसा आणि त्याचं काही अधिकार जे असतील, जे काही ते बघून बाजूपेक्षा जास्त त्याचा भुलू नका, सांगायचं तात्पर्य. चांगले असतात, सर्वच माणसं चांगली असतात. फक्त आपण काय करतो, माणसं म्हणजे जे गृहीत धरतो, ओळखण्यापेक्षा जे गृहीत धरतो, ते गृहीतक आपले चुकतात. म्हणून आपल्याला तो फटका किंवा दगा किंवा विश्वासघात तो आपल्या वाट्याला येतो. दुसरी चूक आपण करतो, की बरेच लोकं, मोठी लोकं असतात बघा, त्यांचा एक मानवी स्वभाव असतो. एक जनसंपर्क असतो. ते प्रत्येकालाच विचारतात, "काय, कसं काय चाललंय? काय नोकरी करतो? काय शिक्षण करतो? कुठे आहे? कसं आहे? काय? तू सध्या काय करायचं विचार?" असं प्रत्येकजण सहानुभूती देतो. आणि ही सहानुभूती असताना हे बऱ्याचदा इथे पण आपलं हे गैरसमज होतात किंवा फसतो आपण वगैरे. आपल्यालाही सहानुभूती म्हणजे प्रेम, आपुलकी वगैरे याच्यात आपण अ, गुंतलं पाहिजे. पण किती गुंतायचं हा मोठा प्रश्न असतो. आपण आपल्याकडून किती आर्थिक हे करायचं, खर्च करायचा, आपण भावनिक गुंतवणूक किती करायचं, बौद्धिक चातुर्य किती वापरायचं, या गोष्टी आपण करत नाही मित्रांनो. तर सर्वात महत्त्वाचं आहे, की तुम्ही जे काही तुमची विचारपूस केली, तुमची माहिती घेतली, कारण की हे
बघा, जे मोठे पदाधिकारी, जे मोठ्या वर्गात आहे, राजकीय असो, सामाजिक जीवनात असतो, ते प्रत्येकाची विचारपूस करतात. कारण त्यांचं जनसंपर्काचं, सुसंवाद साधायचं एक असतं. पण मित्रांनो, सर्वच तुमची विचारपूस करतात, म्हणजे सर्वच तुमच्या शी सलगी करतील, तुमचे कौटुंबिक संबंध जोपासतील, तुमच्या अडी-अडचणीला कामात येतील, तुम्हाला फायनान्शियल मदत करतील. हे जे काही आपल्या आडाखे बांधतो, हेच आडाखे बांधणे चुकीचे ठरतात. कारण की आपल्याला असं वाटतं, की एवढा मोठा माणूस, हा मंत्री माणूस आहे, मला विचारतोय, खासदार आहे किंवा हा मोठा आय-एस अधिकारी आहे, मला विचारपूस केली म्हणजे नक्कीच याच्या याला माझा स्वभाव आवडलेला आहे, असं आपल्याला वाटतं वगैरे. आणि याच्यातून आपण काय करतो, की उद्या जर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, की "अरे, तुझ्या मुलाला मी नोकरी लावून देतो. माझ्या खूप ओळखी आहेत" वगैरे. आणि हा एक असतो, ट्रॅप असतो हा. आणि ह्या एकदा तुमचा विश्वास संपादन केला, तर मग तुम्ही काय करतात, की 10,00,000, 15,00,000, 20,00,000 जे काही असतील अमाउंट इकडून-तिकडून जमा करतात. मुलाच्या, मुलीच्या किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करतात, की एवढा मोठ्या पदावरचा माणूस एवढं मोठं खोटं कसं काय बोलेल? आणि तुम्ही तो विश्वास जो कमवलेला असतो त्या माणसाने, त्या विश्वासानुसार तुम्ही ते पैसे भरतात आणि तुम्हाला असं वाटतं, की बस आता 10,00,000 दिले आपल्याला नोकरीचं काम होऊन जाईल. 15,00,000 दिले, 20,00,000 दिले. तर इथे तुमची आर्थिक फसवणूक होते. आणि लक्षात घ्या, तुमचे संबंध असो, नातेवाईक असो, तरीसुद्धा कुठे नोकरीसाठी पैसे भरायचे असले, काही द्यायचं राहिलं, तर एक सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. जसं डॉक्टरने तुम्हाला सांगितलं, की चला तुम्हाला ब्लॉकेज आहे, तुम्ही लगेच उद्या ऑपरेशन करून टाका. तुम्ही करता का नाही? तुम्ही सेकंड ओपिनियन त्या ठिकाणी घेणं जसं महत्त्वाचं असतं, की हा डॉक्टर असं म्हणतो, खरंच ब्लॉकेज आहेत का? खरंच ऑपरेशनची गरज आहे का? तर आपण दुसऱ्या डॉक्टरकडे चेकअप करतो आणि त्याचं ओपिनियन घेतो. तसं आपण व्यवहार ह्या बाबतीत करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, की आपल्याला जे काही परत सांगतो, भावनिक गुंतवणूक ही आपल्याला कारणीभूत ठरते. आणि जी भावनिक गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक आपल्याला इमोशनल करते आणि इमोशनलमध्येच आपलं गेम होतो. तर हे इमोशनल याच्यामध्ये तुम्ही कधीही खोट्या विचार, म्हणजे कोणी जर आपल्याला विचारपूस केली, लगेच हुरळून जाऊ नका. प्रॅक्टिकली विचार करा, की समोरच्या व्यक्तीचं विचारसरणी आणि राहणीमान किंवा त्याचं व्यक्तिगत प्रॅक्टिकल लाईफ काय, याचा अनुभव घ्या. त्याच्याशिवाय तुम्ही ती गुंतवणूक करू नका. आणि तुम्ही जे काही विचारपूस करतात, हे करतात, चांगली गोष्ट आहे. परत सांगतो, की सर्वच लोकं सारखे नसतात. आपल्याला फक्त पडताळणी करायची. हे जे गृहीतक धरतो आपण, की असं होऊनच जाईल, असं करूनच घेईल. एकदम खास माणूस आहे माझा, एकदम बैठकीतलं आहे. बाकीचं सांगायला नको पाहिजे. बैठकीतले म्हणजे काय? अरे वाह! आम्ही सोबत बरेच मित्र मला सांगतात, "अरे, एकदम क्लोज आहे आम्ही." क्लोज म्हणजे काय? काही नाही, आम्ही सोबत दारू पितो. सोबत दारू पिणं म्हणजे क्लोज रिलेशन, हा फार मोठा तुमचा गैरसमज आहे. हा देखील डोक्यातून काढून टाका. तुम्ही सोबत जेवण करा, दारू प्या, मौज-मजा करा, टूरला जा, काही जा. पण तुम्ही हे कामं केले म्हणजे तुम्ही त्याच्या एकदम निकटवर्तीय आहे. तुमचा तो हक्काचा माणूस आहे, तुमचा शब्द टाळणार नाही, असं गृहीत. परत तिथे आपण जे गृहीतकं धरतो, आडाखे बांधतो, त्याचे काही प्लॅनिंग करतो, तर ते करू नका. ही झाली तुमची दुसरी मिस्टेक. तिसरी मिस्टेक अशी असते, की बरेचसे लोकं गोड बोलतात. चांगला स्वभाव आहे आपण. पण काही लोकं आहे ना, वाजवीपेक्षा जास्त गोड बोलतात. म्हणजे गरज नसताना, म्हणजे आपण म्हणतो ना, साखरेत चहा, आपलं चहामध्ये साखर पाहिजे, सॉरी. हां, पण त्यास लिमिट असतं चहामध्ये साखर किती पाहिजे. पण एकदमच गोड तुम्हाला बासुंदी चहा जर मिळाला म्हणजे साखर जास्तच राहते. आणि लक्षात घ्या मित्रांनो, साखर ही शरीराला जशी अपायकारक आहे, तसं वाजवीपेक्षा जास्त बोलणारे लोकं देखील अपायकारक असतात, असं मी धाडसाने म्हणतो. गोड बोलणंला माझा विरोध नाही. गोड बोलणारे लोकं चुकीचे असतात असं नाही. पण जेव्हा कोणी वाजवीपेक्षा जास्त तुमच्याशी गोड बोलत असेल, तर समजून घ्यायचं, की काहीतरी आपण तपासलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, रिलेशन मेंटेन करताना आपल्याला समोरचा व्यक्ती तपासता आला पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा नेमका हेतू काय, ओळखता आलं पाहिजे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. तुमच्या नातेसंबंधामधलं असो, जवळचे असो, नोकरी करतो त्या ठिकाणचे असो, व्यवसायातले असो, आपली फक्त भेटीगाठी बाहेर असतात मित्रांनो. हॉटेलमध्ये, चहाच्या ठिकाणी वगैरे. बाकी त्यांचं व्यक्तिगत जीवन आपल्याला माहीत नसतं. त्यांचे व्यक्तिगत व्यवहार माहीत नसतात. त्यांचे व्यक्तिगत नातेसंबंध माहीत नसतात. त्यांनी भविष्यामध्ये काय, कुठे कशी कामगिरी केलेली,
आपल्याला माहीत नसतं. आपले फक्त परिचय असतो, की त्याच्या बोलण्यातून आणि बोलण्यातून बरेचसे लोकं असतात, की हे गोड बोलून आपल्याला फसवणूक करत असतात. आणि लक्षात घ्या, एखाद्यावेळेस आपल्याला कडू बोलणारा मनुष्य कधीही चांगला, कारण तो तिथे कडू वागतो. कारण त्याचा हेतू जो असतो, तो विचार करत नाही, की याचे संबंध डेव्हलपच झाले पाहिजे. तो रोखठोक राहतो. तो एक वेळेस बरा. पण तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला या गोष्टी करता आल्यात, तर लक्षात ठेवा, की तुम्हाला या गोष्टी, की आपण अ, जे काही गोड बोलणारे लोकं होते, गोड बोलणाऱ्या लोकांना तपासा. त्याच्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कडू औषध जसं चांगलं असतं, गुणकारी असतं, पण गोड औषध गुणकारीच असतं हे सांगता येत नाही. औषधांचा प्रकार सोडा. पण महत्त्वाचं म्हणजे, की तुम्ही माणसं तपासताना म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्टेप बाय स्टेप माणसांना ओळखायचे प्रयत्न करत जा, समजून घेण्याचे प्रयत्न करत जा. जे काही समोरचा बोलतो, जे काही समोरचा दाखवतो, त्या गोष्टीबद्दल तुम्ही मुळीच हे करत नका जाऊ. ती चौथी गोष्ट अशी, की बरेचसे लोक असे करतात, की पुढचा विचार करतात, की आज या माणसावर जर मी खर्च केला, हा मनुष्य मला भविष्यात कामात पडेल. ही झाली तुमची चौथी चूक. तुम्हाला असं वाटतं, की आज मी काय खर्च केला असेल, मी जर काही याच्यासाठी कुठे कामात पडलो असेल, आपण कामात पडलं पाहिजे. आज XYZ आमदार आहेत किंवा खासदार आहेत किंवा आज मोठे अधिकारी आहेत वगैरे. हे हे आपण पुढचा विचार करतो. उद्याचा विचार करतो, की उद्या माझ्या मुलाच्या नोकरीसाठी कामात पडेल. मी समजा पत्रकार आहे, तर मी असा विचार करतो, की एवढा मोठा उद्योगपती आपल्याला भेटला, एवढे चांगले संबंध आहे, आपल्याला छानपैकी चहा पाजली, एवढं चांगलं रिलेशन डेव्हलप करतो. हा उद्या आपल्याला हमखास जाहिरात देणार. म्हणून आमचे पत्रकार मित्रांचे अनुभव असे असतात, की ते बातम्या छापत असतात. बातम्या छापणे म्हणजे काय? सेवा देणे एक प्रकारचं. बातम्या वगैरे काय जे काही असेल लिखाण वगैरे ते कंटेंट रायटिंग हे करत राहतात वगैरे. पण तुम्ही लक्षात घ्या, हे लोकांना पण माहिती आहे कसे हाताळायचे हे पत्रकार वगैरे किंवा आपलं एक रिलेशन स्ट्रॅटेजीचा हा भाग असतो, की तुम्ही तुम्ही मग जे काही तुम्हाला चित्र दाखवलं जातं, की "अरे, काही हरकत नाही, आपल्या हातात नाही. तुम्हाला काय 1,00,000ची काय 2,00,000ची जाहिरात देऊ" वगैरे असं. तुम्ही त्या 2,00,000च्या जाहिरातीसाठी वर्षभर त्या बातम्या छापतात आमचे पत्रकार. जाहिरात घ्यायला जातात तेव्हा काहीतरी अडचणी असतात. एक उदाहरण दिलं मी पत्रकारांचं. पण असं नेहमी होतं, की आपल्याला असं वाटतं, की फ्युचरमध्ये भविष्यकाळाचा विचार करतो, वर्तमानाचा नाही आपण. आणि लक्षात घ्या वर्तमानच काळाचा विचार केला पाहिजे. भविष्यात हा मोठा होईल, हा अधिकारी आहे, हा नोकरीत कामात पडेल, हा जाहिरात द्यायला कामात पडेल, हा डॉक्टर आहे मोठा किंवा उद्या आपल्याला काही कमी पैशात कामं होतील किंवा हा इथे दुकानदार आहे, आपल्याला होलसेल भावात देईल, मोठा व्यापारी, आपल्याला खूप फायदा होईल. हे सर्व आपले अंदाज जे असतात, आडाखे असतात, जे गृहीतकं असतात, इथेच आपण मिस्टेक करतो. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठा व्यावसायिक असला, तो त्याचा तोटा करणार नाही. तो देईल तुम्हाला कमी याच्यामध्ये, पण काहीतरी त्याचं असतं. आपण पण गृहीत धरलं पाहिजे. आपण ही फुकट अपेक्षा ठेवायची नाही. आपण ही जास्त डिस्काउंटची अपेक्षा ठेवायची नाही. पण आपण काय करतो, की आपल्याला असं वाटतं, की हा मनुष्य माझ्या चांगल्या संबंधातला आहे, चांगला जवळचा आहे. याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आपण उद्याचा विचार करून आज देखील हे गुंतवणूक करत असतो आणि गुंतवणूक ही भावनिक गुंतवणुकीसोबत तुम्ही नकळत आर्थिक गुंतवणूक देखील करतात. आणि बरेचदा बघा आर्थिक जे फटके बसतात ते असेच बसतात. समोरचा व्यक्ती तुम्हाला ₹2,000 मागतो. तुम्ही देतात गरज म्हणून. चला भाऊ. तो 2,000 तुम्हाला लागलेच परत करतो. तो म्हणतात काय व्यवहारी माणूस आहे. काय चोख आहे. तो तुमच्याकडे 5,000 मागतो, तर तुम्हाला दिलेल्या वक्तात 5,000 देतो. हे 2 प्रकरणं तुम्हाला असं विश्वास संपादन करता. ते 5,000 नंतर ते 50,000 मागतो. तुम्ही ते 5,000 चा व्यवहार लक्षात ठेवता. त्याला 50,000 देतात आणि इथे फसतात. आणि ते 50,000 दिल्यानंतर तुम्हाला जे अनुभव येतात, वाईट येतात, त्याला कारण असं सॉरी, त्याला कारण असं, की तुमचा ते विश्वास संपादन करण्यासाठी ते 2-3 व्यवहार असतात. पुढच्या व्यवहारांमध्ये तुम्ही मोठ्या ह्याच्यात फसतात. तेव्हा तुम्हाला असं वाटतं, "अरे, 5 हा माणूस एवढा 2,000 5,000 देऊन द्यायचा." इतका विश्वासू माणूस आणि 50,000 50,000 कोणी 1,00,000 देतं, कोणी 2,00,000 देतं आणि त्याच्यानंतर तो मनुष्य तुमचा ना फोन उचलतो, ना तुम्हाला रिस्पॉन्स देतो, ना तुमच्या याला प्रतिसाद देतो, काहीच नाही. फोन स्विच ऑफ, नंबर बदल, बात खतम. याच्यासाठी
आपण जेव्हा काही आर्थिक गुंतवणूक करतो, भावनिक गुंतवणूक करतो, उद्याचा विचार करून करतो, की आपल्याला असं झालं पाहिजे. तसं नका करू मित्रांनो. कारण की खूप मिस्टेक होते आपली आर्थिक, तशीच भावनिक पण. हा व्यक्ती खूप चांगला आहे, मोठ्या घरातला आहे, याच्यासोबत आपलं रिलेशन मेंटेन होतील. उद्या चालून नातेसंबंध होतील. नातेसंबंध झाल्यानंतर याच्या फॅक्टऱ्या आहे, याचे कारखाने आहे, याचे आर्थिक एवढे संबंध आहे, याचं आर्थिक उलाढाल एवढे कोटींची वगैरे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन करतात मित्रांनो. अरे, एवढा मोठा जर व्यवहारी मनुष्य आपला जर संबंधी झाला, आपला जर हितसंबंध किती मोठे जोपासले जातील. हा जर ठेकेदार एवढा मोठा आहे, तर 2-4 ठेके आपल्याला पण मिळतील. या सर्व आडाखे बांधण्यामध्ये आपण चूक करतो. त्यासाठी भावनिक, आर्थिक गुंतवणूक तुम्ही उद्याचा विचार करू नका. आज तो व्यक्ती तुमच्या काय कामात पडत असेल, नक्की तुम्ही देखील त्याच्या कामात पडा आणि निव्वळ वाहत जाऊ नका कोणाच्या ह्याच्यामध्ये. माझा तोच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की कोणाच्या संबंधामध्ये भावनिकदृष्ट्या झोकून देण्यापूर्वी एकदा आपलं सद्विवेक बुद्धीने, विवेकदृष्टीने विचार केला पाहिजे. त्याच्यात पुढची 5वी चूक आहे विचार आणि आचरण याच्यात फरक असतो. याचं निरीक्षण करा. ते म्हणतात काय केलं पाहिजे? तर ही मिस्टेक अजून चुकते आपण. समोरच्या माणसाचे विचार, आचरण वगैरे जे भाषणात असतात, मीटिंगमध्ये असतात, बैठकीत असतात, चार चौघात असतात, तो खरंच जीवनात तसं वागतोय का? याचं निरीक्षण करा. सूक्ष्म निरीक्षण करा. बरेच लोकं बाहेर इतके छानपैकी वागतात, छानपैकी बोलतात, तत्वज्ञान एवढं छान सांगतात, की ते म्हणतात, "अरे बापरे! काय भारी माणूस आहे जीवनामध्ये. हा जीवनामध्ये किती चांगला वागत असेल, हा किती चांगला असेल." तर त्याचं आपलं राहणीमान आणि त्याची विचारसरणी याचं कंपॅरिझन करा. कारण की बऱ्याचदा काय असतं विचार आणि आचार याच्यामध्ये खूप तफावत असते मित्रांनो. आता तुम्ही बघतात की बऱ्याच ठिकाणी आपण सार्वजनिक जीवनामध्ये बघतो. अतिशय छान प्रवचन देणारे, चांगले वक्ते, चांगले मार्गदर्शक वगैरे छान आहेत. पण ते व्यक्तिगत जीवनात कसे आहेत? कारण की मी परत सांगतो, की बाह्य व्यक्तिमत्व माणसाचे 2 व्यक्तिमत्व असतात. एक बाह्य व्यक्तिमत्व आणि एक अंतर्गत व्यक्तिमत्व. बाह्य व्यक्तिमत्वामध्ये माणूस वेगळा वागतो आणि अंतर्गत म्हणजे तो घरात वेगळा असतो. घरात त्याचे विचार वेगळे असतात. घरात त्याचे जवळचे जे लोक आहेत नाते त्यांच्यामध्ये व्यवहार वेगळे असतात आणि बाहेर जे वागतात सार्वजनिकमध्ये ते वेगळे असतात. तर ही जे काही सूक्ष्म निरीक्षण करणं हे आपण इथं फसतो मित्रांनो. इथं फसायचं नाही. आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि लक्षात घ्या, की माणसांवर तात्काळ विश्वास ठेवण्याची जी काही चूक असते, ती मुळीच करू नका. विश्वास ठेवा, माणसांना पारखून घ्या, माणसांचं जे काही आहे, आचार आणि विचार याच्यात ती तफावत शोधा. म्हणजे तुम्हाला ह्या मिस्टेक तुमच्याकडून होणार नाही. तर ह्या ज्या काही 5 मिस्टेक मी तुम्हाला सांगितलं, परत रिपीट करतो तुम्हाला, की हे जर माणसे ओळखायची असतील, तर आपण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्या मिस्टेक करतो, पहिली मिस्टेक, की आपण पद, प्रतिष्ठा, पैसा याचेच अंदाज बांधून आपण त्या मार्गाने जातो, की अरे वाह! एवढं हे व्यक्तिमत्व आहे. ते कधी पद, प्रतिष्ठा, माणूस त्या पदावर आहे, प्रतिष्ठेवर आहे, मेहनतीने गेलेला असतो वगैरे. पण त्याच्या ह्याच्यामध्ये त्याने जे सांगितलेल्या गोष्टींमध्ये, त्याने जे चित्र उभारलेलं आहे तुमच्यासमोर, त्याने जे काही तुम्हाला आश्वासने दिले, त्याने जे सांगितले, त्याच्यावर तात्काळ विश्वास ठेवू नका. ठेवा विश्वास, पण पडताळून घ्या. सर्वात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, कोणी विचारपूस केली, भुलून जाऊ नका. कोणी सहानुभूती दाखवली, त्याची सहानुभूती, विचारपूस खरंच चांगली असेल, तर भाग्यवान समजा स्वतःला, की खूप चांगला माणूस तुम्हाला मिळाला. पण तपासा. हं. त्याच्यानंतर ही दुसरी मिस्टेक झाली, की खोटी विचारपूस, सहानुभूती याचं देखील पडताळणी करा. तिसरे, बाजूपेक्षा जास्त गोड बोलणारे लोकं याचं देखील तपासा. त्याच्या तपासा म्हणजे गोड बोलतो आता गोड बोलणं कोणाला नाही आवडतं. मलाही आवडतं गोड. मी पण गोड बोलतो. पण माझं जे काही गोड बोलणं आहे, काय गोड बोलणं हे समोरच्याला ओळखता आलं पाहिजे. ते एक महत्त्वाचं आहे. चौथी मिस्टेक आहे उद्याचा विचार करून आज काहीच गुंतवणूक करू नका. उद्या काय असेल त्यावेळेस विचार व्यवहार. पण उद्यासाठी आज गुंतवणूक जसं आपण म्हणतो, की भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून आज आपण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात, बँकेतही करतात. तसं माणसांमध्ये आर्थिक गुंतवणूक जास्त करू नका. कारण की आर्थिक व्यवहार न केल्यामुळे तुमचा वाईटपणा झालेला कधीही चांगला. पण आर्थिक पैसा म्हणजे मोठी आदान-प्रदान, उलाढाल करून संबंध कायमचे खराब करणे आणि आपला त्रास करून घेणे आणि आपलं आर्थिक फसवणूक करून घेणे, असं कधीच करू नये. म्हणजे तुमचे व्यक्तिगत संबंध दुरावले ते चालतील, पण एक मोठी रक्कम देऊन
कायमचे संबंध दुरावले कधी वाईट, कारण की संबंध तर खराबच झालेला असतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक फटका बसलेला असतो. असं करू नका, ती गुंतवणूक करू नका. आणि 5वा महत्त्वाचा विचार आहे, आचार आणि विचार याच्यातली तफावत तुम्ही अभ्यासा, ते लक्ष घाला की काय. यासाठी मित्रांनो, माणसे ओळखण्यासाठी या 5 चुका तुम्ही हमखास करतात ते करू नका. आणि हे माझ्याच बाबतीत असं का घडतं? मीच सर्वांच्या कामात पडतो आणि मलाच लोकं दगा-फटका का देतात? तर याला कारणीभूत असतं तुमचं स्वतःच्या भूमिका, तुमची स्वतःची धोरणं, तुम्ही स्वतःच्या माणसाची जी प्रतिमा तयार केलेली असते, जी काही प्रतिमा त्याने दाखवली असते, त्या प्रतिमेचा अर्थ काढतात. जे काही गृहीत करतात, जे काही आडाखे बांधतात, ह्या ज्या काही गोष्टी ह्या तुम्ही तपासल्या पाहिजे, एवढंच मी सांगेल. हे जर तुम्हाला आवडलं असेल, तर खाली सबस्क्रिप्शन्स आहे, त्याच्यामध्ये हे करा. त्याच्यानंतर आवडलं असेल लाईक करा. त्याच्यापेक्षा जास्त आवडलं असेल तर शेअर करा. एवढंच मी सांगेल. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.